हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. अ व्हेरी गुड मॉर्निंग टू यू ऑल. आणि आज आम्ही निघतो आहे. ॲक्च्युली आज मी ब्लॉग नव्हते करणार कारण का माझे ब्लॉग्स अपलोड नाही होते. इथं नेटवर्कचा खूप इश्यू आहे. माझे ब्लॉग अपलोडच नाही होते म्हणून मी डिसाईड केलं की मी आता बस करते कारण का ऑलमोस्ट माझे 2 ब्लॉग पेंडिंग आहेत. तर त्या रिझनमुळे मी बोललेले आज नाही ब्लॉग करत, आज घरीच तर जायचं आहे. पण घरी जाता जाता एक स्पेशल थिंग आहे ती मला तुम्हाला दाखवायची आहे म्हणून मी ब्लॉग करते आहे. जस्ट फॉर दॅट. आणि बघा स्किन टॅन बघा केवढं झालं आहे. रोज रोज पाण्यात जाऊन हॅव टू डू समथिंग अबाउट इट. पॅकिंग चालली आहे, मी पॅकिंग करते कारण का आम्हाला लवकरात लवकर निघायचं कारण का आम्हाला इथून कुठे काही जायचं आहे, तिथून मग पुढे मुंबईला जायचं आहे म्हणूनच. तर आता आपण पॅकिंग करू, नाश्त्याला जाऊ आणि मग लगेच निघायचं. ओके, तर मी तुम्हाला गाडीमध्ये नाही नाश्ता करताना भेटते. आम्ही आता ब्रेकफास्ट नाही खाल्लं. मी नाश्ता घेतला आहे, मिसळ पाव आणि वॉटरमेलन, इडली थालीपीठ वगैरे सगळं आहे. मी एवढंच घेतलं नंतर. तर गाईज मला नाश्ता वगैरे सगळं झालं आहे आणि आता मी रेडी तर मला काय नाही व्हायचं आहे. फक्त एक लिपस्टिक लावेल आणि कपडे घालेल आणि मग आम्ही निघू. आम्हाला खूप आज स्ट्रेसफुल दिवस आहे कारण का खूप जास्त ट्रॅव्हलिंग माझ्यासाठी तर खूप हॉरेबल आहे. मला ट्रॅव्हलिंग बाय कार बोललं ना मला तर मला जीव जातो पूर्ण. खूप मला त्रास होतो ट्रॅव्हलिंगमध्ये. डॉग फ्रेंड आलाय आमच्यासोबत. ही डाऊन इथे तो बसतो आमच्यासोबत. बघा इथे आलाय ना, इथे बसतो. काय खायला पाहिजे? काय नाही खायला. थांब बघते. मी रेडी झालेलो आहे पण अजून म्हणजे आमचं चेकआउटचं प्रोसिजर चाललं आहे, पैसे भरायचं चाललं आहे आणि त्यामुळे आम्ही अजून गाडी पण नाही आली नाही ती. पण एक मला सॅड वाटतं आता की एक माझ्या मम्मीच्या मागे एक डॉग आलेला आहे. बिचारा आमच्या बाहेरच बसला आहे. मी तुम्हाला दाखवलं ना, तो बाहेरच बसला आहे. आणि इथे बिस्किट काहीच भेटत नाही. त्यांना मी बोलली आम्हाला ब्रेड तरी द्या ॲटलिस्ट. तर ते लोक तिथे बुफ आहे ना, तर बोलतात तुम्ही रूमवर नाही घेऊन जाऊ शकत, तुम्हाला खायचं आहे तर तुम्ही तिथेच खावा. आणि मी आता गेले त्यांच्याकडे की तुमच्याकडे बिस्किट्स तरी आहेत का, तर बिस्किट्स पण नाही आहेत. आणि इथे बाहेर आजूबाजूला काहीच नाही आहे, सगळं अर्धा एक तासावर आहे. तर या लोकांनी ठेवायला पाहिजे ॲटलिस्ट काय लागतं कस्टमर्सला, काय लागलं बिस्किट वगैरे ते विकत तरी ॲटलिस्ट एक शॉप बनवा ते तुमच्याकडे अवेलेबल ठेवा काय ते घ्यायला. मी थोडे पैसे नाही देणार आहे, पैसे देऊनच घेणार आहे ना सगळ्या गोष्टी. बिचारा तू कसं झोपलाय बाहेर, मी तुम्हाला दाखवते. नाही बोलला तो, काय माहिती आता बाहेर. तर गाईस इथे ना हॉटेलमध्ये विलास पण अवेलेबल्स आहेत, तर इथे विला आहे. आणि हे बघा हे सगळं पण आहे, पण आम्हाला हे करायचं राहून गेलं, आम्हाला टाईमच नाही भेटला. आम्ही ठरवलेलं आम्ही इथे येऊन करणार हे, पण आम्हाला टाईमच नाही भेटला हे करायचा. आणि ते विलास आहेत, पुढे खूप सारे विला आहेत. खूप मोठी प्रॉपर्टी आहे ॲक्च्युली ही. आणि मी आता ते डॉग्सला शोधते, मला भेटतच नाही आहेत ते डॉग्स. वेडं करून ठेवलं त्यांच्यासाठी, खाणं आणला आणि ते रोज कुठे गायब झाले. गाडी पण आलेली आहे आणि जर गोव्या सगळं वेट करतात ते. आता मला शिव्या पडणार आहे कारण तो पूर्ण विला चालत फिरून आली आणि ते लोक पॅकिंग करून रेडी निघाला, माझ्यासाठी थांबले असतील. चला मग आता भेटूया आपण पुढे. पाऊस येणार बघ, जग भरले. तर काय नाही, आता खेडला पोचलेलो आहोत ऑलमोस्ट आणि खेळायला थांबलोय आणि आपल्याला आपल्या डेस्टिनेशनवर पोचले 1 तास आम्ही आलो मुली. आणि आज लवकर आम्हाला खेळून भेटलं, 1 वाजता खेळता टाइम घेऊन भेटलं जेवण गाईज. हे आहे आमचं स्पेशल प्लेस. हे आमचं ॲक्च्युली पूर्ण चाइल्डहुड आहे. आम्ही हे आमच्या ननवाईचं गाव आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते. हे आमचं पूर्ण ननवाईचं गाव आहे, ते तिचं घर आहे तिथे. आणि आम्ही इथे खूप वर्षाने आलो ना, तर आम्ही इथे सारखं यायचं. आणि
म्हणजे खूप मला एवढं एक्साइटमेंट होते, मला काही बोलायला सुचत नाही कारण का आमचं पूर्ण फ्लॅशबॅक येते मला माझं चाइल्डहुड. खूप आम्ही फिरलो इथे. चेंजेस पण झाले गावात, पण खूप म्हणजे सगळं आठवतं की आम्ही इथे खेळायचो, ही आमची जागा आहे, तिथे पण आहे अजून एक, तिथे पण खेळायचो, इथे पण खेळायचो. ही बळी सगळ्यात महाग हं? ही बळी सगळ्यात महाग. अया वीज बंद केली. बंद नाही, ती झाकली आहे संगीता आहे, काय खान नको पडायला म्हणून. कलमात चाललोय आता आम्ही, आंब्याच्या कलमात चाललोय आता आम्ही. संगीता मला काय वाटतं सगळ्यांनी ननवायचेच आंबे खाऊन खाऊन फेकलेत बघा, सगळे फक्त कोळे आहेत. आमच्या ननवायचे कलम आहे आंब्याचे. आंबा एक दिसाना झालाय, एक दिसतोय नाही दिसत आहे. मम्मी आत नको जाऊ ग बाई. तर गाईज हे आहे आमच्या ननवायचे आंब्याचे कलम. बिचारे आता ते थोडे इथे कोण नसतं म्हणून ते हाय झाले, पण त्याला आंबे आहेत बहुतेक आहेत आंबे. तर आपण बघूया. आम्ही इथे लहानपणी वरती चढून चढून आंबे काढायचो, एवढी मजा यायची आम्हाला. हे सगळे आंब्याचेच आहेत झाड. हा दोनच. शिवम त्यांना देते. कुठे हवं. गाईल का? आमच्या ननवायचं घर आहे आणि इथे गणपती बाप्पा बसायचे. तर गाईज आम्ही आता इथे एक दुकान होतं, एकूण ते एक दुकान आहे इथे, आणि आम्ही ते लांबून खूप जायचो, पेप्सी खायचो. आता आम्ही तिथे चाललोय बघा. त्यांच्या पण घरी आलो ना. तर काही साईड दिवस दुकानच बंद आहे. ऑब्विस आता दुपार येतं ते बंदच असतं. घर बघा, हे काहीच नव्हतं. आम्ही जेव्हा आलो तेव्हा हे काहीच नव्हतं. आता आम्हाला एकदम अमेज वाटतंय की बापरे एवढं मोठं मोठं काय काय झालंय. आता दुकान आता आपण ननवायला सांगू, त्याला सांगायला झालं 2 मिनिटासाठी ओपन कर, तो करेल. खाता ते आंबे खाते ते बघ हावळे. इकडे घर बघूनच आम्हाला एवढं काहीच नव्हते गाईस, खरं सांगितलं काहीच नव्हतं. आम्ही आता एवढं शॉक मध्ये होतो ना. हे अशी घर असायची. तर गाईज आम्ही त्या दिवशी अजून 2 आंबे भेटलेले, तर आता हा एक दुसरा आंबा आता खातोय आम्ही. मुद्दामून करतो संगीत आहे. तर काय आपण आता जेवायला आलोय. आपण रात्रीच्या हॉटेलमध्ये थांबलो, त्याच हॉटेलमध्ये थांबलं कारण का यांना ती आईस्क्रीम आवडलेली जी मी तुम्हाला दाखवलेली. ती आईस्क्रीमसाठी आपण परत आले आणि आम्ही आता 9:30 वाजले. आपल्याला घरी जायपर्यंत 12 वाजतील. 12च्या आत 12पर्यंत आपण घरी पोहोचलो. आणि